नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। नवापूर तालुक्यातील वाघदा गावात अवैध लाकूड कारखान्यावर कारवाईसाठी गेलेल्या वन विभागाच्या पथकावर लाकूड तस्कराने कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना घडली आहे। यात 3 कर्मचारी जखमी झालेत। वन विभागाच्या पथकाला या कारवाईत 50 लाखांचा अवैध लाकडाचा मोठा मुद्देमाल व 20 लाखांचे वाहन असे मुद्देमाल हस्तगत करण्यात आले। या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या गुप्त बातमीवरून विभागीय वन अधिकारी दक्षता तसेच नंदुरबार वन विभाग व नंदुरबार पोलीस यांनी संयुक्तपणे नंदुरबार रोहेया वनक्षेत्र मधील वाघदी तालुका नवापूर येथे राजेंद्र प्रभाकर वसावे उर्फ राजू बांड यांच्याकडे धाड टाकण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या पथकावर त्याने कुऱ्हाडीने वार करून वनरक्षक दीपक पाटील यांना गंभीर जखमी केले व मोठा धुडगूस घातलाय। त्यानंतर उपस्थित वन कर्मचारी व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सदर इसमास व त्याचे इतर 3 साथीदार यांना अटक केली आहे। सदर इसम यांच्याकडे साग, खैर, सिसम, तयार फर्निचर, मोठ्या प्रमाणात फर्निचर तयार करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री, मोठे अवैध सुरू केलेले आरा मशीन आदी आढळून आले। सदर मुद्देमाल सुमारे 7 ते 8 वाहनात जमा करण्यात आले। जप्त मुद्देमालाची अंदाजित किंमत 50 लाख व वाहनांची 20 लाख अशी एकूण अंदाजित 70 लाख रुपयांचा मुद्देमाल हा जमा केलाय। सदर कारवाई हे भारतीय वन अधिनियम 1927 प्रमाणे करण्यात आली आहे। सदर कारवाई ही वन संरक्षक धुळे प्रादेशिक पोलीस अधीक्षक नंदुरबार, उपवन संरक्षक नंदुरबार प्रादेशिक, विभागीय वन अधिकारी दक्षता धुळे, सहाय्यक वन संरक्षक नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार, चिंचपाडा, नवापूर, शहादा, धडगाव गस्ती पथक, शहादा, रोहयो, सर्व वनक्षेत्र, सर्व वन परिक्षेत्र अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी नंदुरबार उपनगर व विसरवाडी पोलीस स्टेशन, इको बटालियनचे अधिकारी व जवानांच्या उपस्थितीत यशस्वी कार्यवाही करण्यात आली आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी योगेश खैरनार, नवापूर।